श्री गणेशाय नमः श्री प्रभुरामचंद्राय नमः साधावया रणरंगाया मुळीत रावणा अपशकुन श्रीरामे केले छत्रभंजन अतिबुद्धिघ्न लंकेशा। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधाने ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत। राजा रावण असणारा रण त्या ठिकाणी साधण्यासाठी युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे, पण हे पहिलं असणारी भवानी अपशकुनाची राजा रावणाची त्या ठिकाणी झाली। छत्र खंडन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलं गेलं। छत्रभंगाचा अपशकुन तेने उद्विग्न रावण विसर्जन या प्रधान आला आपण निजधामा। राजा रावण चिंताक्रांत त्या ठिकाणी झाला, डोक्याचं छत्रभंग त्या ठिकाणी पावलं, अपमानित त्या ठिकाणी झालो म्हणून म्हणले असणाऱ्या प्रधानाला सोल सेनापतीला सोडून गपचीप आपल्या मालात येऊन राजा रावण बसला गेला। बळबळे श्री रघुनाथा वानर सैन्य असंख्यता कायमा करावे आता प्रभू चिंता लंकेशा। चिंताक्रांत राजा रावणाची अवस्था झाली, डोक्याला हात लावला, चिंता करत बसला। आता मी काय करावं, एवढा अपार सैन्य रामाजवळ आहे, आता मी कसं त्या ठिकाणी जागावर कसं सामोरं जावं, राजा रावणाला सुचेना। बळेची जानकी भोगू जाता मज परी सबळ सीता ते करू शके माझा घाता मज मारिता ते नये। युद्धाला गेलं तर रामाबरोबर युद्ध होत नाही, बळच असणाऱ्या सीतेचा उपभोग घ्यावा म्हणलं तर माझ्यापेक्षाही सबळ असणारी सीता त्या ठिकाणी तिचा उपभोग घेता येत नाही, आता मी काय त्या ठिकाणी करावं। श्रीराम सेवा अनुवृत्ती जन्म मरणा होनी परती स्वयशी देशी नित्यवस्ती सीता निश्चिती न मरावे। मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राची नित्य अंकित असणारी ही सीतामाऊली त्या ठिकाणी म्हणून म्हणले असणाऱ्या सीतेचा अभिलाष धरून त्या ठिकाणी आणली, पण तिचा उपभोग घेता येत नाही। करिता श्रीराम स्मरण तेने एक मानसीच मरण तिसी न चाले मरखपण सीता संपूर्ण विदेही। मग सीताची अवस्था कशा अखंड असणाऱ्या भगवंताचं प्रभू रामचंद्राचं रामनामाचं स्मरण अखंड चित्ताच्या ठिकाणी आहे, म्हणून त्या सीतेला मारून टाकायचं म्हटलं तर मारकपणही सीतामाऊली पशी त्या ठिकाणी चलत नाही। आता मी काय करावं म्हणून राजा रावण डोकं बडवून घेऊ लागला। करिता श्रीराम स्मरण ओटोनी पळे जन्म मरण तिसी न चाले मारकपण सीता संपूर्ण विदेही। जिथं प्रभू रामचंद्राच्या रामनामाचं स्मरण आहे, जिथं अखंड रामनाम आहे, तिथं असणारं म्हणजे मृत्यू ही थरकाप त्या ठिकाणी कापतोय, मृत्यूला सुद्धा शिरकाव त्या ठिकाणी करता येत नाही। आणि हेच रामनाम सीतामाईच्या जवळ आहे, त्याच्यामुळं मारकपणा सीतामाईला त्या ठिकाणी चलत नाही। राजा रावण विचार करू लागलेला आहे, भोगिता न भोगवे सीता न मारवे मारू जाता ऋण न जिंकवे रघुनाथा काय मी आता करावे। काय करावं, कपाळ बळवून घेऊ लागला। असणाऱ्या सीतामाऊलीला त्या ठिकाणी उपभोग घ्यावा म्हणलं, बळजबरी करावी म्हणलं तर ती बी त्या ठिकाणी जमत नाही, मारावं म्हणलं तर सीतेला मरण बी त्या ठिकाणी नाही, असणाऱ्या रामाबरोबर युद्ध करायला जावं म्हणलं तर तिथं बी रामाचं बळ श्रेष्ठ आहे। आता मी काय करावं, रगी मारिल्या रघुनाथा वश होई जनक दुहिता श्रीराम मारावे सर्वता छळे सीता वश करू। मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण म्हणू लागला, असणाऱ्या प्रभू रामचंद्राला छळून त्या ठिकाणी मारावं, राम मिळाला की सीता आपोआप आपल्याला वश त्या ठिकाणी होईल, आणि नाही झाली तरी सीतेचं छळण त्या ठिकाणी करायचं ना आपल्याशी करून त्या ठिकाणी घ्यायचे। राजा रावण विचार करू लागलेला आहे, स्वयं कपटी रावण विदू विजय कपटी पूर्ण करावया सीता छळण त्यासी आपण गुज सांगे। मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रधानाला बोलवलं गेलं, आता असणाऱ्या रामाबरोबर युद्ध करायला येत नाही, म्हणून असणाऱ्या सीतामाऊलीचं छळण त्या ठिकाणी करायचं म्हणून म्हणजे कुणाला बोलवलं, कसं राजा रावण सीतेचं छळण करण्यासाठी काय सांगू लागला, करावया सीतेचे छळण श्रीरामाचे शिर संपूर्ण माईक करावे आपण धनुष्य बाण समवेत। कुणाला बोलवलं, मागचे दोन वय स्वयं कपटी रावण विदू जीव कपटी पूर्ण करावया सीता छळण त्यासी आपण गुज सांगे। कपटी दुर्मतीचा राजा रावण आहे, लगेच विद्युत जीवा प्रधानाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं, असणाऱ्या सीतामाऊलीचं छळण करण्यासाठी राजा रावण काय सांगू लागला, करावया सीतेचे छळण श्रीरामाचे शिर संपूर्ण माईक करावे आपण धनुष्य बाण समवेत। विद्युत जीवाला राजा रावण सांगू लागलेला आहे, जसा प्रभू रामचंद्र आहे तसं साक्षात असणारं माईक असणारं डोकं म्हणजे रामाचं त्या ठिकाणी बनेव, शिर त्या ठिकाणी बनेव, साक्षात असणारा धनुष्यबाण ही तसाच त्या ठिकाणी बनेव। विद्युजीवाला राजा रावणानं सांगितलं, विद्युजीव म्हणे आपण शीघ्र शिर करीन निर्माण
त्याची संतोषणी रावण करकंकर अर्पित. लगेच असणाऱ्या राजा रावणानं विद्युजीवाला आज्ञा त्या ठिकाणी दिली. जसा राम आहे तसं शिर त्या ठिकाणी साक्षात बनव म्हणून सांगितलं. विद्युजीवानं सांगितलं, मालक तुम्ही काळजीच करू नका, एका क्षणात बनवून त्या ठिकाणी देतो. राजा रावणाला आनंद झाला. हातातलं कंकण काढलं, बक्षीस म्हणून विद्युजीवाला शिर बनवायच्या आधी दिलं. माईक शिर रघुनाथा खरीती न करवे सर्वदा. विद्युजीवा परमचिंता काय लंकानाथा मुख दाखवू. वीर कंकण विद्युजीवाला दिला. आनंद झाला. माईक शिर बनवायला त्या ठिकाणी गेला. कितीही खटाटप केली पण प्रभू रामचंद्राचं शिर काय त्या ठिकाणी बनना गेलं. बनवायला त्या ठिकाणी ना चिंताग्रस्त असणारा म्हणजे विद्युजीवा झाला. माईक करिता रामशिर मोडले मुंडले हातीयर. जवन बैसे कोरे कोर माईक शिर न करवे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे जसं रामाचं शिर आहे तसंच शिर बनवण्यासाठी म्हणजे विद्युजीवा त्या ठिकाणी बसला. अनेक प्रकारची शस्त्र जवळ त्या ठिकाणी घेतलेली आहे, साधन सामग्री आहे. शिर बनवू लागला. ज्या शस्त्रानं शिर त्या ठिकाणी कोरू लागलेला आहे, नाक कान डोळ्याची काढायला गेलं की शस्त्र त्या ठिकाणी मोडून पडायचं, भंग पावायला लागले. विद्युजीवाला चिंता वाटू लागली. श्रीराम नवे पैरंगी करंगे रंगले सकळी. विद्युजीवासी परम दुःख दशमुख शोभेल. मग असणाऱ्या विद्युजीवाने विचार केला, राम हा साधा नाही, सगळ्या चराचरामध्ये भरून उरलेला असणारा राम आहे. त्या ठिकाणी ह्या रामाचं माईक शिर बनवता त्या ठिकाणी येत नाही. आता काय करावं. आणि ही शिर बनवता येत नाही म्हणून राजा रावणाकडे जाऊन सांगावं तर आपल्याला ठेवील का बाबा. माया जाणोनी समजता मावन चले श्री रघुनाथा. विद्युजीवासी परमचिंता काय मी आता करावे. विद्युजीवाने विचार केला, प्रभू रामचंद्राजवळ मावा चालत नाही, कपट चालत नाही. आता म्हणले हे आपलं कपट हितच संपणार आहे. म्हणजे आता असणाऱ्या राजा रावणाला शब्द दिला. आता कसा पाळावा, कसं शिर बनवावं याची काळजी विद्युजीवाला वाटू लागली. माया नाही श्रीरामापाशी माईक शिर न घडवे त्यासी. विद्युजीवा कासाविसी विश्वकर्म्यापाशी मग गेला. मग ज्या साधकापाशी माया, ज्या साधकाचं शिर बनवता येतं, पण ज्याच्या जवळ माया त्या ठिकाणी नाही असा असणारा राम आहे त्या ठिकाणी. मग त्याचं माया असणारं मायावी शिर त्या ठिकाणी कसं म्हणजे तयार करता येईल. मग आता मी काय त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची चिंता विद्युजीवाच्या मनाला लागू लागली. चरण वंदोन या त्याचे माईक शिर श्रीरामाचे. करुणी द्यावे निश्चितीचे ऐसे वाचे अनुवादे. कोणाकडे गेला. मग म्हणजे असणारा विद्युजीवाने विचार केला, आपल्या हातून तर बनवता येत नाही. मग म्हणजे असणाऱ्या देवाचा गवडी विश्वकर्मा विद्युजीवाच्या ठिकाणी गेला आणि सांगितलं, रामाचं माईक शिर बनवायचंय, मला काय बनवायला येईल नाही महाराज, तुम्ही म्हणजे एवढं शिर बनवून द्या. विश्वकर्मा वदेसाचे माईक शिर श्रीरामाचे. म्हणता कुष्ठ लागे वाचे कुळनाशकाचे निज मूळ. विश्वकर्मा सांगू लागलेला आहे, बाबा म्हणजे ऐक म्हणजे निष्ठ म्हणजे रामाचं माईक शिर बनवायचं ह्या वाचेतून असं जरी म्हटलं तर ती कुष्ठरोग म्हणजे त्या वाचेला त्या ठिकाणी होतोय. वाचा झल्ली जाते ही. मग म्हणजे बोलल्यावर एवढं पाहतं काय तर करायचं म्हणल्यावर काय लागेल विद्युजीवा. जेथे कपट तेथे तळपट वेदानुवाद गडगडाट. ब्रह्मे गुणला दशकंठ मरे स्पर्श कुळेसी. अरे बाबा वेदशास्त्र साईशास्त्र 18 पुराण गर्जना करून त्या ठिकाणी सांगतात, दुसऱ्याला कपट करायला गेलं की आपलं तिरपट झाल्याशिवाय राहत नाही. राम हा माईक त्या ठिकाणी नाही, रामाचं मायावी शिर त्या ठिकाणी बनवता येत नाही. तुझा राजा रावण दुष्ट दुराचारी कपटी आहे म्हणजे त्या ठिकाणी. श्रीराम सत्याचे निज सत्य माया केवळ नित्यभूत. त्याचे माईक शिर येथे मद निश्चित न करवे. राम हा सत्याचं सत्यत्व असणारा आहे, माया विरहित असणारा राम आहे. म्हणून म्हणजे त्या रामाचं मायावी शिर म्हणजे कसं त्या ठिकाणी बनवता येत नाही. विश्वकर्मा विद्युजीवाला सांगू लागलेला आहे. तुमचे निदान आले गाडे यालाही कपट मांडले पुढे. कपट न चले सीते पुढे रंगी कुरोकडे मराल. असणारा विश्वकर्मा सांगू लागलेला आहे, तुझा मालक तू सगळी राक्षस सेना म्हणजे त्या ठिकाणी कपट पुढाय म्हणजे मनात. कवाच म्हणजे सत्यवचन मुखामध्ये त्या ठिकाणी नाही, कपटानं राहता म्हणून नक्की म्हणजे तुमचं मरण जवळ आलं. ऐसे कथा वचन विद्युजीव करी रुदाना. श्रीराम शिरन नेता जाण दशानन मारील. मग शिर बनवताच येत नाही रामाचं असं ज्या वेळेस विश्वकर्मेने ठाम सांगितलं तेव्हा असणारा हातबल म्हणजे विद्युजीवा त्या ठिकाणी झाला. दाही बुकडून रडू लागला, छाती वडवू लागला, कपाट बडवू लागला. विश्वकर्मा म्हणजे तू जर शिर नाही निघून दिलं तर मी त्या राजा रावणाला कसं तोंड दाखवू.
आता मी काय करू, माझा घात केल्याशिवाय राजा रावण राहत नाही म्हणून दुःख करू लागला विंधुजीवा. रावणा सीता संपात न कळे स्वार्थ ना परमार्थ अवश्य तरी न माझा घाता तो अनर्थ चुकवावा. विंधुजीवा विश्वकर्म्याला सांगू लागलेला आहे, माझा मालक असणारा राजा रावण आहे. त्या राजा रावणाला सीतेचा सन्निपात झालेला आहे. त्या सन्निपाताच्या भरात म्हणजे काय बी करायला म्हणजे राजा रावण मागं पुढे बघत नाही. नक्की मी रिकाम्या हाताने गेलं की माझा घात म्हणजे त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून विश्वकर्मा महाराज तुम्हीच म्हणजे मला आता काहीतरी करून म्हणजे शिर बनवून द्या. दाती धरोनी अंगुठे दान मस्तकी धरले दळचरण तुझा शिष्य मी पुरातन माझे प्राण वाचवी. विंधुजीवानं विश्वकर्म्याच्या पायाचं चरण तोंडात असणारा अंगठा त्या ठिकाणी धरला जातात. गवत त्या ठिकाणी धरलं सांगितलं महाराज म्हणजे तुम्ही शिर दिल्याशिवाय मी जाणारच नाही. म्हणजे मी तुमचा पुरातन काळीचा असणारा दास शिष्य आहे म्हणजे त्या ठिकाणी. माईक विद्येची उत्पत्ती तुझ पासून वज प्राप्ती त्याची न चले श्रीरामा प्रती कृपा मूर्ती वाचवी. मग असणाऱ्या विश्वकर्माला विंधुजीवा म्हणू लागलेला मला असणारं माईक प्राप्तीची असणारी जी विद्या आहे ती विद्या महाराज म्हणजे तुमच्यापासूनच त्या ठिकाणी मिळाली. पण इथं रामाचं शिर बनविताना ती विद्या चलना गेली. तुम्हीच म्हणजे आता काय बी करा. पुढती धरिले दळचरण घालोनी लोटांगण विश्वकर्मा पै आपण कृपेने पूर्ण कळवळला. पुन्हा पुन्हा विश्वकर्माचा असणारा पाय म्हणजे विंधुजीवाच्या ठिकाणी धरू लागला, काकुळतीला येऊ लागला, शरण येऊ लागला. त्यावेळेस असणाऱ्या विंधुजीवाचा कळवळा विश्वकर्म्याला त्या ठिकाणी आला. काय विश्वकर्मा करू लागले, संत चरण रजबंधून ब्राह्मण चरण तीर्थ प्राशून विश्वकर्मा स्वयं आपण श्रीराम ध्यान आरंभी. मग आता असणारा त्या ठिकाणी विश्वकर्म्याला कळवळा विंधुजीवाचा हाकनाक जीव जाईल म्हणून कळवळाला. लगेच असणाऱ्या संतांच्या चरणाचं असणारं रजकण आणि असणारं आणि ब्राह्मणाच्या असणाऱ्या चरणाचं तीर्थ म्हणजे त्या ठिकाणी मिसळलं गेलं. आणि असणाऱ्या भगवंताच्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामस्मरणाचा मंत्र त्या ठिकाणी आणि विश्वकर्मा करू लागला. जय ब्राह्मण पदराज वंदती तै सकळ संपत्तीची आवत्ती समस्ती जाळती आपत्ती श्रीराममूर्ती स्वयं भेटे. ज्या असणाऱ्या म्हणजे ब्राह्मण मंडळी म्हणजे संतांचा असणारा चरण वंदन त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे जे असणारे ब्राह्मण संतांचं चरण वंदन त्या ठिकाणी करतात ते असणारं सगळं दुःख म्हणजे त्या ठिकाणी नाहीच करतात. सगळ्या आपल्या मनाच्या मनोकामना म्हणजे त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून म्हणजे विश्वकर्म्याने तसं केलं. ब्राह्मण चरण रजो महिमान जे देवांची अर्थ संपूर्ण भुक्ती मुक्ती त्यापाशी अंधन सुप्रसन्न श्रीराम. मग जे जे साधक म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाचं चरण वंदन त्या ठिकाणी करतात, चरण पूजन त्या ठिकाणी करतात, त्या साधकावर भक्ती मुक्ती म्हणजे त्या ठिकाणी प्रसन्न होतात. त्याच्यावर असणारा प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणजे कृपादृष्टी करतो. विश्वकर्म्याची ध्यानस्थिती प्रकटली श्रीराममूर्ती माईक शिराची पै प्राप्ती वरदोक्ती स्वयंमागत. मग त्या ठिकाणी असणाऱ्या विश्वकर्म्यानं म्हणजे असणारी आराधना प्रार्थना असणाऱ्या भगवंताची प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी केली. सांगितलं रामा म्हणजे तुमचं शिर भरवून द्यायचं आहे, तुम्हीच म्हणजे आता मदत करा, तुमचं माईक शिर तुम्हीच म्हणजे मला द्या. विश्वकर्म्याने प्रभू रामचंद्राकडे मागणी केली. विश्वकर्म्याची ध्यानमूर्ती अनुवादे दया प्रती तुझी मागणी वर्गोक्ती कठीण प्राप्ती ते ऐक. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे विश्वकर्म्यानं असणारी प्रार्थना त्या ठिकाणी केली. कोण म्हणलो रामचंद्र असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी म्हणजे असणाऱ्या विश्वकर्म्याची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकली. सांगितलं विश्वकर्मा तुला असणारं वरदान कसं दिलंय काय दिलंय ऐक म्हणजे सांगतो. शिरण एक करणी करिता शिरण घडे स्वये घडेता काल्पनिक शिर संस्था निज पदार्था मी देईन. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं विश्वकर्मा म्हणजे तुला असणारं वरदान जरी त्या ठिकाणी दिलेलं असलं तरी म्हणजे माझं शिर म्हणजे तुला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बनवायचं म्हणलं तर बनवता येत नाही. माईक तयार करायचं म्हणलं तर तयार करता त्या ठिकाणी येत नाही. पण म्हणजे माझी असणारी जशी असणाऱ्या आरशात प्रतिमा असती तसं शिर म्हणजे तुला त्या ठिकाणी मी देतो. तुझ्या मनाचं असणारी इच्छा त्या ठिकाणी भागवितो. आरसा बिंबे प्रतिवदन रूपरेखा समसमान तैसे कल्पित शिर संपूर्ण समयी जाण पावशील. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी सांगितलं ज्या वेळेस असणारं कार्य करण्यासाठी असणाऱ्या राजा रावणाच्या समोर म्हणजे त्या ठिकाणी जाईल म्हणजे हा असणारा म्हणजे विद्युतजीवा त्यावेळेस म्हणजे जसं आरशात पाहिल्याबरोबर जसा आपला चेहरा आहे तसा दिसतो
तसं म्हणले काल्पनिक शिर म्हणले त्या ठिकाणी कार्य करण्याच्या वेळेत तुला असणारं प्राप्त त्या ठिकाणी होईल, अशा प्रकारचं वरदान प्रभू रामचंद्राने दिलं. जेव्हा मागेल रावण विद्युत जीवा तेव्हाची जाण, काल्पनिक शिर संपूर्ण स्वयं आपण पावेल. ज्या वेळेस विद्युत जीवा राजा रावणाकडे जाईल, राजा रावण म्हणले ज्या वेळेस विद्युत जीवाला असणारं शिर त्या ठिकाणी मागल, त्यावेळेस म्हणजे विद्युत जीवाच्या हातून म्हणजे राजा रावणाला हे काल्पनिक शिर म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होईल, अशा प्रकारचं वरदान प्रभू रामचंद्रांनी दिलं. आदर्शात प्रतिमुख कधीचे परिते तया माझी नसे, मन काल्पनिक शिर तैसे अनासाये पावसी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आरशात बघितलं समोर आहे तवरच म्हणजे ते असणारं शिर त्या ठिकाणी दिसतं. आरशाच्या बाजूला गेलं की जसं म्हणजे त्या ठिकाणी गुप्त होतं दिसत नाही, तसं हे काल्पनिक शिर. आणि ज्यावेळेस रावण मागेल त्यावेळेस असणाऱ्या म्हणजे विद्युत जीवाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. तेही शिर अचेतन अनेक काल्पनिक दृश्यमान, समयी पावेल जाण ऐसे वरदान पावलं. राजा रावणानं मागितलं की त्या वेळेला बरोबर म्हणजे हे काल्पनिक शिर त्या ठिकाणी दिसत, पण ती अचेतन आहे म्हणजे सचेतन नाही, त्याच्यात असणारा जीव नाही. आणि तसंच म्हणजे धनुष्यही त्या ठिकाणी म्हणजे निर्माण होईल, अशा प्रकारचा असणारा आशीर्वाद वचन प्रभू रामचंद्रांनी म्हणजे दिलं. ऐसे लाहोनी वरदान विद्युत जीवा येताची जाण, अशोकवना निघे रावण अति संपूर्ण साठोपे. मग अशा प्रकारचा वरदान म्हणजे विद्युत जीवाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. लगेच असणाऱ्या राजा रावणाकडे गेला. राजा रावण म्हणजे विद्युत जीवाला घेऊन म्हणजे अशोकवनाकडे निघाला. करिता हिरकाचा गजर अशोकवना अति सत्वर, सरे आला तसा शिर सीता सुंदर प्रलोभवया. वाजत गाजत बँड वाजवीत नाचत म्हणजे त्या ठिकाणी अशोकवनाच्या ठिकाणी सीतामाईला प्रलोभन करण्यासाठी त्या ठिकाणी राजा रावण मेळा घेऊन येऊ लागला. तुकडा पडून ठेवला. बाह्यमयी दिग्ध दिसे दीन, अंतरी सुख श्रीराम ध्यान, सीता देखोनी दशानन काय आपण जल्पत. सीतामाऊलीच्या समोर राजा रावणाची स्वारी आली. सीतामाईला बघितलं गेलं, वरपांगी बघितलं गेलं तर सर्व एक वस्त्र अंगावर आहे, मलिन आहे, केस सगळे त्या ठिकाणी मलिन झालेले आहेत. पण अंतर्यामी असणारी सीता आनंदित आहे, सुखरूप आहे, राम नाममय असणारी अवस्था सीतामाऊलीची आहे. त्या सीतामाऊलीला पाहिल्याबरोबर राजा रावण काय बोलू लागला. श्रीराम बळाच्या निवेशी माझे वचन उपेक्षी, राम वाढविल हिरनिशी जल्पसी सर्वदा. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागला, हे सीता म्हणजे माझ्या असणाऱ्या राज्यात राहते, माझ्या घरी त्या ठिकाणी राहतील, गुणगान म्हणजे रामाचं गाठी काय आता म्हणजे तुला या ठिकाणी सोडित नाही. म्हणून राजा रावण धाप देऊन सीतामाऊलीला बोलू लागला. मारिला मनसी श्री शरखर ऐसा बळ्या श्रीरामचंद्र, मारू आला इंद्रजित कुमार आणले श्रीरामाचे. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागला, हे सीतामाई म्हणजे तुला असणारं वाटत असेल माझ्या रामानं खर दूषण त्रिशरा मारली, इंद्रजिताला त्या ठिकाणी गांजलं गेलं, तर म्हणजे त्याच रामाला मारलंय म्हणजे त्याचं मुंडकं बघ म्हणजे आणलंय तुला दाखवतो. माझा राम शूर श्रेष्ठ, माझा रामवीर सुकट, रामवानसी स्मरण श्रेष्ठ मज कोलकट मानिसी. माझा राम अतिशय श्रेष्ठ आहे, असणाऱ्या रामाला मरण नाही. माझा राम म्हणजे सगळ्या राक्षसाचा कर्दन काय म्हणून रामाचं गुण वाखांतील माझी असणारी म्हणजे लाज या ठिकाणी काढते, त्या रामाला मारून आलो. ज्याचे धरून या बाळा मदसी सदा चालविसी सळ, तुम्या केलासे निर्मुळा वरी तात्काळ मज लागी. ज्या रामाच्या विश्वासावर म्हणजे तू माझं छळण त्या ठिकाणी करते, मला वशवत नाही, त्या रामाला मारून म्हणजे सीता मी तुझ्यापाशी आलोय. रणी मारिले रघुनाथा, आता कोण सोडविल सीता, त्याशी सांडोनी चिंता वार्ता, वरी मज लंका नाता. हे सीता, ज्या रामाची तू आस्था धरली, ज्या रामाचा विश्वास मनामध्ये धरून त्या ठिकाणी बसली, त्या रामाचा काटा काढून म्हणजे आलोय. आता कोणता राम म्हणजे तुला सोडवायला येणार आहे. मनसी प्रतिव्रता ते तू तुळसी लंका नाता, तुझं मी करीन सोडविल सर्वता उल्हासतावरी मज. तुला वाटत असेल म्हणजे मी असणारी पतिव्रता आहे, लंका नाथ असणाऱ्या लंकेचा नाथ असणाऱ्या राजा रावणाच्या तावडीत त्या ठिकाणी सापडले, पण हा संकोच मनात धरू नको, मला वरून त्या ठिकाणी घे. तुझा असणारा पती स्वामी संपला म्हणजे आता रावण न वरिता तुझं तव गती नाही अन्यथा, सांडोनी अतिमूर्खता होय तू कांता लंकेश. तू आता म्हणजे असणाऱ्या त्या रामाची चिंता सोड, राम ह्या जगात राहिलंच नाही, त्याचा काटा काढून मुंडकं घेऊन म्हणजे आलोय. त्या रामाच्या आस्था
रस्ता सोडून सुखानं माझा असणारा उपभोग त्या ठिकाणी घे. आणि मारिले राम लक्ष्मण निर्दळले वानरगण, आता तुझा अघरा कोण करी रावण प्रिय भक्ता. तू ज्या रामाची ज्या वानराची आस्था धरून त्या ठिकाणी बसली, त्या राम लक्ष्मणाचा काटा काढलाय, सगळी वानरं त्या ठिकाणी मारली. आता तू कुणाची सुद्धा आशा धरू नको, तू फक्त राजा रावणच त्या ठिकाणी मार. श्रीराम पाडलिया रणी सौमित्र सहित वानर श्रेणी, घरी गाठलिया निशाणी रावण राणी सती सीता. एवढंच नाही, निस्त्या रामाचा काटा काढल्याबरोबर बाकीच्याला मारायची गरजच लागली नाही. राम मिळाला की सगळी म्हणजे पटापटा त्या ठिकाणी मेले ती. म्हणून म्हणजे सगळी राक्षस आनंदानं म्हणजे गावात शिरणी वाटायला लागले ते. कोणी श्रीराम मरण सीता न करी सी रुदन, मिथ्य मनसी माझे वचन रण कंदन ते का. मग म्हणजे एवढं राजा रावण बजावून सांगायला लागला. मग आपला पती मेलाय म्हणल्यावर स्त्रीला किती दुःख व्हायला पाहिजे, किती रडायला पाहिजे, पण येत किंचितही दुःख सीता माऊलीच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी नाही. राजा रावण म्हणू लागला, तुझा नवरा मारून आलोय, तुला सांगतोय तरी म्हणजे तू काय रडना गेली, पडना गेली, दुःख करीना गेली, माझी निर्वसना करते का. ऐसे रावण जगपता काही न बोले सीता, समोर जाणे मिथ्य वार्ता श्री रघुनाथे नेची धर्मे. राजा रावण मनाच्या ठिकाणी विचार करू लागला, बाईला नवरा मेलाय म्हणून सांगतोय तर थोडं सुद्धा दुःख नाही म्हणले. हिला असणाऱ्या त्या ठिकाणी ही निर्भय असणारी सीता आहे म्हणले त्या ठिकाणी. काय हिचा आपला उपाय त्या ठिकाणी चलना गेला, आता काय करावं म्हणून राजा रावण मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. घाला घालोनी इंद्रजित रणी मारिला रघुनाथ, सत्यन मानसी माझी माता रणवत्तांत तो एका. एवढंच नाही, कसं मारलं म्हणून तुला जर वाटत असेल तर माझा रावण असणारा इंद्रजित मुलगा म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी चिटूक भानामती करण्यामध्ये पटायत आहे म्हणजे त्या ठिकाणी. रात्री म्हणजे असणारा गाला म्हणजे इंद्रजिताने त्या ठिकाणी घातलाय, झोपल्या जाग्यावर म्हणजे रामाचा त्या ठिकाणी काटा काढलाय. आणि तुला मी एवढं वरडून घसा कोरडा परस्पर आरडून सांगतोय तरी मी म्हणजे तुला खरं वाटना का. रामचंद्राय नमः. जेवी इंद्रवदी व्रतासुरासी, देवी राक्षस वदिले श्रीरामासी, व्रतारवदीला कोणे प्रदेशी, तेही तुझ पाशी सांगे. जसं म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रदेवानी व्रतासुराचा जसा वध म्हणजे त्या ठिकाणी केला, तसा काटा म्हणजे रामाचा माझ्या इंद्रजितानं काढलाय. सीता माऊली विश्वास ठेवा आता तरी माझ्या बोलण्यावर. हे तू बांधुनी सागरी वानर बारणी गीत गजरी, आईचा राम समुद्राच्या पारी दक्षिण तीरी राहिला. एवढंच नाही म्हणजे असणारा तुला वाटत असं रामाची ना इंद्रजिताची भेट कुठं झाली तर असणारा राम म्हणजे सर्व असणाऱ्या समुद्रावर म्हणजे 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधलाय, पूल बांधून म्हणजे त्या ठिकाणी आला, जो आपल्या जागेवर इंद्रजितानं काटा काढला. झाला असता मान मार्गी बघिले वानर घन, आवड गेले सुखशेन राम लक्ष्मण. मग म्हणजे असणाऱ्या समुद्रावर सेतू त्या ठिकाणी बांधला, कष्ट पडलं म्हणून सगळी म्हणजे दमून त्या ठिकाणी गेली. रात्र झाली की म्हणजे दिवसभर कष्ट केलेलं त्याच्यामुळं म्हणजे गार झोपली गेली. विषणाचे वय धावण तोही झाला निद्रा, पण आईशी पाळते अन्नपूर्ण रिगे प्रधान प्रहस्त. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे बिभीषण होता म्हणजे रामाला सहाय्य झालेला, तो बिभीषण बी म्हणजे दिवसभर कष्ट केलेला, वन फिरलेला म्हणून थकून गेला, ती बी म्हणजे तिथं झोपी गेला. तेवढ्यात म्हणजे माझा असणारा प्रहस्त प्रधान म्हणजे त्या ठिकाणी गेला आणि प्रहस्तानं काय केलं. इंद्रजित प्रहस्त झाला गातला रातोरात, निद्रेत वाल्या उलात समवेत सौमित्र. मग म्हणजे माझा असणारा प्रहस्त प्रधान गेला, बघून त्या ठिकाणी आला, सगळी झोपली ती ही बघितलं, महागारी आला, सगळ्या सैन्यासहित म्हणजे इंद्रजिताला घेऊन त्या ठिकाणी गेला, जो आपल्या जाग्यावर झोपीतच काटा म्हणजे राम लक्ष्मणाचा काढला. वादी वानर सैन्य निद्रा पण निद्रा पत्र प्रहस्तेला घालून हरीन कंदन ते केले. मग म्हणजे तिथं असणारा राजा सुग्रीव वानराचा होता, वानर मंडळी होती, हनुमान होता, राम लक्ष्मण अंगद वाळी म्हणजे त्या अंगद म्हणजे त्या ठिकाणी होता, जांबुवंत होते, सगळ्याचा काटा म्हणजे एकट्या प्रहस्तानं त्या ठिकाणी काढला. पट्टीचा तोमर गदा मुद्रल बाण चक्र पाचरून या वानर रणी संग्राम मारिले. एवढंच नाही, अतिशय बलवान असणारा प्रहस्त त्या
ठिकाणी गेला असणारा म्हणजे मुगदल आहे, फरस आहे, पट्टीस आहे, गदा आहे, ही शस्त्र त्या ठिकाणी घेऊन गेला. गर्जना करून एक एक वानराला बोलवून म्हणजे त्या ठिकाणी सगळ्याचा काटा म्हणजे प्रस्थान काढला. निष्ठुर ग्रसाचे कराचे श्रीरामाचे शिर ते आणि साचार तुझा प्रतार मारून. एवढंच नाही म्हणजे काही चर्चा त्या ठिकाणी केलं. धडा वेगळं मुंडकं म्हणजे त्या रामाचं केलंय. तुला दाखवायला म्हणजे रामाचं मुंडकं घेऊन आलोय. श्रीरामाचे धनुष्य बाण राम मारून आले जाण आईचे सांगता दशानन सीतारुदर करीना. नुसतं म्हणजे मुंडकच नाही म्हणजे तुला खोटं वाटत असेल. त्या रामाजवळ जे असणारं धनुष्य होतं, ज्या वेळेस रामाचा काटा काढला तेव्हा धनुष्य मी त्या ठिकाणी सापडलं म्हणून धनुष्य मुंडकं घेऊन त्या ठिकाणी आलोय. तुला दाखवतो म्हणले राजा रावण. तेव्हा सीतामाईनं सोन केलं, रडायचं, रडू लागल्या. आणि मारिला श्रीरामचंद्र सत्यनवाणी सीता सुंदर तेरे बोक्षुनी दसा शिर विरमावार सांगत. मग त्या ठिकाणी असणाऱ्या सीता माऊलीला राजा रावण एवढं सांगताय तरी म्हणजे मनावर विश्वास नाही. राजा रावणाच्या बोलण्यावर त्या ठिकाणी विश्वास नाही. तेव्हा राजा रावण सीतामाईला काय त्या ठिकाणी सांगू लागला. राम लक्ष्मण निद्राता घात सुविवात गिवा पात आगाते मरे हनुमंत जांबवंत कटिभंगे. मग म्हणले असणाऱ्या एका गावात म्हणजे रामाचं असणारं दहा वेगळं मुंडकं त्या ठिकाणी केलं. दुसऱ्या गावाला हनुमंताला मारलं, सुग्रीवाला मारलं, अंगदाला त्या ठिकाणी मारलं, लक्ष्मणाचा काटा काढला. करुण जनवी हिनू रणी पाळीला इंद्र जानू सुळे वदारीला शेषणू गंधमाधुनू पट्टीचे. मग म्हणजे तिथं असणारा म्हणजे गंधमादन होता, सुषेण होता, असणारा इंद्रजानू होता. त्याचा असणाऱ्या पट्टीसानं म्हणजे घात त्या ठिकाणी केला. वर्षुनी बाण जाळ रणी पाळले नळा नीळ मैंद द्विध प्रबळ छेदिले कपाळ अशिरारा. मग म्हणजे असणारा नळ नीळ इंद्रजानू म्हणजे असणारा त्या ठिकाणी मैन द्विविध नावाची वानरं होती. त्यांच्यावर बाणाचं जाळ त्या ठिकाणी टाकलं. बाण म्हणजे सगळ्या कपाळावर घुसवून म्हणजे सगळ्याचा काटा काढला. तरळ गवय गवाक्ष कोमद मावीर देख पंचई मारले शेक शस्त्रे आले का वर्षानी. आणि शस्त्र त्या ठिकाणी टाकून म्हणजे नळ नीळ असणारं गंधमादन गवय गवाक्ष म्हणजे यांचाही काटा म्हणजे त्या ठिकाणी काढलेला आहे. शिते मी कोणी अपरस जडे देवी परसाचे शिर पडे वानर विरत कडे रणी रोकडे वारी. जसं म्हणजे असणाऱ्या फणसाच्या झाडाला फणस लागावं पिकलं की गळून म्हणजे एका क्षणात त्या ठिकाणी पडतंय. तसं म्हणजे वानराची मुंडकी म्हणजे झाडा वेगळी गळून पडली. हरिमुख दधी मुख सुमुख आणि दुर्मुख रणी वानराचे कटक एक एक मारिले. हरिमुखाय दुर्मुखाय त्या ठिकाणी म्हणजे असे असणाऱ्या अनेक वानराचे कटक म्हणजे त्या ठिकाणी जमीनदोस्ती केले. ती म्हणजे प्राण करून सोडले. भाव बेजुनी सहस्कंद रणी पाडीला अंगद रात्री निशाचर प्रमुद रणी विरमद वानरा. आणि असणाऱ्या वाईचा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी अंगार युवराज होता. त्याला बी म्हणजे असणाऱ्या कटकात म्हणजे त्या ठिकाणी होता. त्याचा बी काटा म्हणजे रातोरात काढलाय. आश्वरले एक एक गज मर्दिले अनेक एव वानराचे कटक रणी निषेक मारिले. फेकायला चालू केला राजा रावणानं. असणारं घोडं होतं, हाती होतं, मला ती सगळं मला त्या ठिकाणी मारलं. मला एक 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 मला गोळा केली. सगळ्याचा काटा मला वानरा सहित हाती मारलं, घोडं मारलं. हिंसा सबळ वानर रात्री दूध निशाचर ती करुणी रात्री मार नव वानर रणी मारिले. मग म्हणजे असणारी दिवसा म्हणजे असणारी सर्व सिद्धीनिशी सबळ असणारी वानर, रात्री म्हणजे असणारी सबळ असणारी राक्षस म्हणजे त्या ठिकाणी. पण म्हणजे ह्याच असणाऱ्या रात्रीच्या काळात म्हणजे फिरणाऱ्या राक्षसांनी म्हणजे वानराचा काटा आणि त्या ठिकाणी काढला. माझे सैन्य सेनानी निशाचर जाऊनी रातोराती सत्वर निधल्या जागी मारून रघुवीर त्याचे शिर आणि. माझ्या सर्व असणारे म्हणजे राक्षस सेनापती होते, प्रधान होते. त्यांनी रातोरात म्हणजे त्या ठिकाणी गेली. आपल्या जागेवर रातोरात घालून म्हणजे सगळ्याचा काटा काढला गेला. माझ्या वचनाची वचन होती सत्य वाटे सीते प्रती हे गे शिर दोन्ही हाती भेटणी जपाशी. हे सीता म्हणजे तासभर झालं तुझ्या पुढे म्हणजे वरडून बोलून सांगतोय तरी मी म्हणजे तुला खोटं वाटतंय. म्हणजे या ठिकाणी तुझा विश्वासच माझ्या बोलण्यावर नाही. ही बघ म्हणजे रामाचं शिर म्हणजे. हाय कोणी रावणाची गोष्ट
पोटी सीता संध्यान पै मोठी पालवी बांधिली शकून गाठी अचूक बेटी श्रीरामी सीतामाईला ही शिर बघ म्हणून म्हणे राजा रावण दाखविण्यासाठी पुढे जाऊ लागला तेव्हा असणाऱ्या त्या ठिकाणी सीतामाऊलीला आनंद झाला. आनंद कशाचा झाला? शकून गाठ त्या ठिकाणी बांधली. नक्की म्हणले राजा रावण म्हणले रामाची ना आपली भेट घालून देणार, रामाची ना आपली गाठ पडणार, ही खुणगाठ मनाशी सीतामाऊलीनं बांधली गेली. शत्रुमुखीचे वचन वदवीत राम चिदन तुझ भेटवितो रंगनंदन राम परिपूर्ण भेटेल. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले राजा रावणानं सांगितलं सीता म्हणले तुझं रामाची भेट घालून त्या म्हणले देतो म्हणून म्हणजे ही असणारं मुडकं दाखविण्यासाठी त्या ठिकाणी गेला. म्हणून म्हणले असणाऱ्या ब्रह्मवाणीतून आलेलं वचन आहे त्या ठिकाणी, हे वचन सत्य झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. शत्रूच्या मुखातून आलेलं वचन आहे, सत्य होणार. नक्की रामाची माझी भेट त्या ठिकाणी होणार अशी खुणगाठ मनाच्या ठिकाणी सीतामाऊलीनं बांधली गेली. रावण बोले उपहसता शीघ्र भेटविन रघुनाथा तो शकून मारी सीता चंद्रता शिर दावी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे छळण्यासाठी सीतामाऊलीला छळण्यासाठी असणाऱ्या रामाचा शिर त्या ठिकाणी दाखवू लागला आणि सांगू लागला ज्या मार्गाने राम लावलाय त्या मार्गाने म्हणजे तुला मी त्या ठिकाणी लावतो. रामाची तुझी एकच भेट म्हणजे त्या ठिकाणी घालून देतो म्हणजे शेवटची. असं ज्या वेळेस राजा रावण बोलला तेव्हा सीतामाईला असणारी खुणगाठ मनाच्या ठिकाणी झाली. नक्की राजा रावणाच्या वचनानं का होईना पण रामाची माझी भेट होणार. घरजोरी बोले तसा शिर विद्युत जीवा येई शीघ्र श्रीरामाचे शिर सुंदर देई सत्वर सीतेची. लगेच राजा रावणानं बोलायला गर्जना केली, हे विद्युत जीवा कुठाय म्हणजे ती रामाचं असणारं मुडकं म्हणजे घेऊन ये म्हणल्याबरोबर विद्युत जीवा ते शिर घेऊन राजा रावणाकडे येऊ लागला. माईक शिरसे तेशी देता विद्युत जीव तळी कंपता रावण दडीला देता ती भीतता देतसे. असणाऱ्या विद्युत जीवाला रामाचं शिर ज्यावेळेस राजा रावणानं त्या ठिकाणी मागितलं आणि ते शिर घेऊन म्हणजे सीतामाईकडे देणार असणारा त्या ठिकाणी विद्युत जीव थरथरा पाहायला लागला. द्यावा तर म्हणजे ही सीतामाईचा कोप आपल्यावर झाला की हिथंच आपली राखरामुळे आहे आणि नाही शिर द्यावं तर राजा रावणाच्या हातून आपला काटा त्या ठिकाणी निघणार आहे. द्यावं का नाही म्हणून असणारा चिंता क्रांत असणारा विद्युत जीवा त्या ठिकाणी झाला, थरथर कापू लागला. नित्य शिरसी तेशी देता शोभे सापिला प्रतिव्रता विद्युत जीवा भयभीतता अदृश्यता पळाला. विद्युत जीवाला वाटलं ही शिर म्हणजे सीतामाईच्या हातात देताना जर आपल्याला बघितलं तर सत्य पतिव्रता असणारी सीतामाऊली आहे आणि ह्या पतिव्रतेचा कोप म्हणजे आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. नुसतं पाहिलं की म्हणजे असणारा भस्मसात म्हणजे आपल्याला केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विद्युत जीवानं ते शिर म्हणजे राजा रावणाच्या हातात दिलं, तिथून म्हणजे लाट म्हणजे कवानच म्हणजे पळून गेला. मी त्या जाणून श्री राम शिर ते सीता भजन तत्पर सोय देखता जसा शिर करी नमस्कार साष्टांग. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे राजा रावणानं ते शिर सीतामाईला दिलं. सीतामाईनं बघितलं गेलं हे असणारं खोटं शिर आहे मानलं. ठाम रामनामावर त्या झाल्यानं अखंड रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी करू लागल्या. शिर पाहिलं गेलं, साष्टांग नमस्कार असणाऱ्या सीतामाऊलीनं स्वामीला घातला गेला. श्रीरामाचे धनुष्य बाण देखून सीता पण आनंद गाली लोटांगण सोय रावण पुन्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण त्या ठिकाणी मायावी दाखविलं गेलं. त्याला साक्षात आपल्या असणाऱ्या स्वामीचा धनुष्यबाण आहे मानलं गेलं. नसणारं गगरा लोटांगण त्या असणाऱ्या धनुष्यबाणा पुढे सीतामाऊलीने घातलं. श्रीराम शिर देखुनी छिद्र सीता मित्य करी रुद्रा माझी महिमाल ऐके रावण तैसे गाय. मग त्या ठिकाणी असणाऱ्या सीतामाऊलीनं ते शिर पाहिलं गेलं. जसं मायावी शिर राजा रावणानं आणलंय तसंच आपण म्हणले आता मायावी दुःख करून दाखवू म्हणले. ज्याला जसं लागतंय तसं त्या ठिकाणी वागावं. सीतामाईनं विचार केला, दुःख करण्याचं सोंग त्या ठिकाणी करू लागल्या आणि दुःखामध्ये रामाचं गुणगान त्या ठिकाणी कसं गावं लागल्या आणि ती राजा रावण कसं ऐकायला लागला. ऐका पुढं. जन्म मरण परता नित्यवस्ती श्री रघुनाथा त्याची राक्षसी केले जाता केवी सत्यता. मग सीतामाई असणाऱ्या रामाचं भजन करत त्या
ठिकाणी रडू लागलेले आहेत. माझा असणारा राम हा जन्म मरण विरहित आहे. जन्म मरणाच्या राट गाडग्यापासून अलिप्त असणारा माझा राम आहे. त्या रामाला राक्षसांनी कसं मारलं असावं. निज बळे सोये कजत सूर्याचा काही घात तरी राक्षसी रवनाथ रणांतर मारवे. मग त्या ठिकाणी सीतामाऊली म्हणू लागले असणाऱ्या सूर्याचा असणारा म्हणजे घात म्हणजे असणारा हत्ती त्या ठिकाणी करू शकल, पण माझ्या रामाचा घात म्हणजे राक्षस कदापिही त्या ठिकाणी करू शकत नाही. ती पण आज कसा केला असावा. श्रीराम नित्य सावधान जागृती स्वप्न सुपुप्ती विहीर त्याची निद्रिता राक्षसी हनन केले वचन पुन्हा केले. सीतामाऊली म्हणू लागल्या माझा असणारा राम म्हणजे त्या ठिकाणी जागृती स्वप्नी सुसुप्ती तिन्ही अवस्थेच्या पलीकडे कवा झोप नाही आळस नाही सदा म्हणजे सावध असणारा राम आहे. त्या रामाला राक्षसांनी कसं मारलं. भूमे दुर्घटना आकाशशी देवी निद्रा लागे श्रीरामाची सुखावसाव दिले त्याची निश्चयशी केवी मानू. माझ्या रामाला कवाच निद्रा त्या ठिकाणी लागत नाही. ही राजा रावण म्हणताय झोपीत रामाला मारलं कसं म्हणजे हे सत्य मानू. उदकिया सोनिया गगनागिन लागे आले पण देवी श्रीराम द्वंद्वहीन त्याची मरण केवी मानू. आकाशात म्हणजे पाणी असतं पण त्या पाण्याचा स्पर्श आकाशाला त्या ठिकाणी होत नाही. मग म्हणजे असा असणारा द्वंद्व विहीन असणारा माझा राम आहे म्हणजे त्या ठिकाणी द्वंद्व कसं म्हणजे त्या ठिकाणी येईल. वर्जनदारा समुद्राशी करार रुक्ती त्याची देवे क्षेत्र श्रीरामाची निजंगाशी न लागती. आकाशातून किती मिळवले पावसाच्या भल्या मोठ्या धारा आल्या समुद्रात पडल्या तर त्या समुद्राला त्या धाराचं दुःख होतंय का वेदना होत्यात का म्हणजे तसं असणारा ज्या रामापासून शस्त्र निर्माण झालेलं आहे त्या शस्त्रामध्ये चैतन्य राम आहे. त्या रामाला म्हणजे शस्त्र कशी बाधा करू शकाल. उंदीर करडू शके चांदू तरी श्रीरामा शिरछेदू करू न सके राक्षसा बंधू बद्धू बोधू केवी मानू. न घडणारी घटना त्या ठिकाणी घडून जाईल. चंद्राला म्हणजे असणारा उंदीर म्हणजे त्या ठिकाणी करंडू शकल पण कोणतं शस्त्र म्हणजे माझ्या रामाच्या असणाऱ्या डोक्यात असणाऱ्या शिराला त्या ठिकाणी छेदू शकत नाही. आणि ते शिर म्हणजे आज राक्षसांनी कसं म्हणजे छेदन केलं. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. आईचे श्रीराम पवाडे पडत सीता वृक्षा वृक्षी स्पुंदत तव रावण चरपडत सीता छळात मादिना. कथेचं अनुसंधान रामचंद्राचं माईक शिर घेऊन आलेला होता राजा रावण. सीता दुःख मानित नाही. सीतेला माहिती राम मरत नाही. अख्ख्या जगाला मारील पण त्याला मरण नाहीये. सीता दुःखच करत नव्हती. त्याच्यामुळं रावण तळमळू लागला. काही जरी केलं तरी सीतेला छळण चालत नाही. स्वयंवरे वाहता त्र्यंबक केले रावणाचे काळे मुख त्या रामाचे प्रचंड धनुष्य कोण मशकानू शके. रावणाच्या समोर सीता बोलू लागल्या. ज्या धनुष्य घेऊन रावण उरावरती पडला होता. जनक राजानं मुलीच्या लग्नामध्ये कुणाचं मळ नको म्हणून वाचवला असा रावण. आणि त्या असणारा रावण धनुष्य घेऊन पडला आणि ते धनुष्य रामाचं कोण असणारा मशक आणलं. सीतामाता बोलतात श्रीरामाचा निजबान रणी करो निरपू मर्दान स्वयंभाव बातारिगे परतोन वेगळा कोण करू शके. सीता म्हणतात मला माझ्या नवऱ्याची ताकद माहिती आहे. कोणत्या पत्नीला माहित नाही आपल्या नवऱ्याकडे किती सामर्थ्य आहे. सीतेने सांगितलं माझ्या रामाच्या बाणा धनुष्यामध्ये असे बाण आहे चिंतिलेलं कार्य क्षणामध्ये करून तोच बाण परत माघारी येतो. असं धनुष्य अक्षय भाते अक्षय बाण असणारं धनुष्य कोण रामापासून आणलं. सीता बोलतात ऐकता सीतेचे रुदन ललाट पिटी दशानन सर्वता सीतेशी नाचले छळन तळमळी पूर्ण अभिलाषे. सीतेचं बोलणं ऐकलं आणि राजा रावण तळमळू लागला.
काही जरी केलं तरी सीतेला फसवता येत नाही. आज जगदंबा आहे ती, तिला कसं फसवता येईल. पण अभिलाषानं रावण आला होता. जर सीता फसली तर आपल्याला वश होईल या कामनेनं आला होता. पण सीता निस्सिम भक्त आहे, त्याच्यामुळं रावणाचं छळणं सीतेला चालत नाही. तळमळीता दशानन तव झाले आणि आण श्रीराम शिराचे परिज्ञान पाहे सुचिंता जानकी. आणि रावण तळमळू लागला, सीतेला छळता येत नाही. विद्युत जीवानं दिलेलं शिर सीतेच्या समोर ठेवलं होता. सीता ते शिराकडे बघू लागली. काय बघतात ऐका. सादर पाहे सीता सुंदर श्रीराम सारिके शिर परिरामाचे नवे साचार वदे गंभीर श्लोक पद. सीतेनं त्या शिराकडे पाहिलं. सेम टू सेम आहे, डुप्लिकेट आहे, पण रामाचं नाही. रामासारखं आहे पण रामाचं नाही. रामासारखं दिसतंय, नाक कान डोळे सेम रामासारखे, पण रामाचं नाही असं सीता विचार करतात. लोकपादाती सुरस श्रीराम शिरेशी सादरस हाची पद गर्भ विलास जाणे आदायसे जानकी. सीता पाहू लागल्या त्या शिराकडे आणि सीता माता विचार करताय रामासारखं आहे पण रामाचं नाही. दिसायला सेम टू सेम रामासारखं आहे. रामचंद्राची मूर्ती आणली या शिराबरोबर जोडली तर सेम दिसेल, पण रामाचं नाही असं सीता विचार करतात. लोकपाद गर्भ गंभीर श्रीराम शिरा सारिके शिर रघुनाथाचे नवे साचार सीता सुंदर स्वयदाने. सीतेला माहिती होतं एवढ्या वेळ सीता सांगत होत्या रामचंद्राचं शिर त्यांचं धनुष्य आणता येत नाही. जगाला अंतक असणारा रामचंद्र आहे. रामासारखं दिसतंय पण रामाचं नाही हे सीतेनं ओळखलं. नेत्र वक्र श्रवणाग्रान वष्ट वदन भवया दर्शन श्रीराम मुखासी समान केले कृत्रिम. सीतेनं ते शिर पाहिल्याबरोबर बघितलं महाराज, रामासारखा डोळा आहे, रामासारखं नाक आहे, रामासारखं ओठ आहे, रामासारखा चेहरा आहे, पण रामाचं नाही. सगळं रामासारखं आहे. रामासारखंच माईक केलेलं आहे, डुप्लिकेट केलेलं आहे, बनवलेलं आहे, कृत्रिम केलेलं आहे असं सीता विचार करतात. ते कोणी श्रीराम घाता गजबजली नाही सती सीता राक्षसान मारवे रघुनाथा समूळ कळतावधार. रामचंद्राचं शिर पाहिलं, नवऱ्याचं मुंडकं समोर आहे, पण सीता घाबरल्या नाहीत. कारण सीतेला माहितीये हे रामाचं नाही. त्याच्यामुळे सीता गजबजली नाही, घाबरली नाहीये. काय विचार करतात ऐका. शस्त्रे सतेज सजुन सर्वता न छेदावे गगन देवी श्रीराम चिर छेदन राक्षसा जानन करवे. सीता माता विचार करू लागल्या किती जरी शस्त्र वरती मारले तरी आभाळाला खुपतील का? किती बी शस्त्र मारा आभाळापर्यंत जातील का? आभाळामध्ये आकाशामध्ये घुसतील का? घुसले तरी त्या आकाशाला काय होणार आहे? तसं ह्या कुठल्याच शस्त्रानं माझ्या रामाला मारता येणार नाही हे सीता विचार करतात. शस्त्र करांडिता दुधार मुख छेदे मरे उंदीर राक्षसान छेदवे श्रीराम शिर रामे निशाचर मरतील. सीता विचार करताय धारधार शस्त्र आहे, सतेज आहे, आणि ते शस्त्र जर उंदरानं कुरतडण्याचा प्रयत्न केला
तर त्या उंदराचं तोंड कुरतडल, त्या तोंडाला जखमा होतील, पण त्या धारदार शस्त्राला काही होणार नाही. तसं हे असणाऱ्या राक्षसांनी कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी तो माझा राम आहे आणि माझ्या रामाला काहीच होणार नाही. रामच राक्षसाला मारतील असं सीता विचार करते. रस चाके मासी दीप चाकित पोळे मुखासी रामन मारवे राक्षसासी श्रीराम त्यासी प्राणांत. सीता विचार करतायत माशी असते, माशी सगळ्या रसावरती माशी बसते, काही आणा त्याच्यावरती माशा बसतात, पण माशीने विचार केला दिव्यावरती बसून बघू, त्या दिव्याची चव बघू, माशी जगल. दिव्यावर झडप मारल्याबरोबर माशी मरल. तसं रामचंद्रा बरोबर जर राक्षस पुढे आली तर राक्षस मरतील, पण रामाला काही होणार नाही. कृत्रिमशिर रघुनाथ घलितान घडवे सर्वथा सादर पाहू जात सीता आदर्शता उडाले. आणि ते असणारं कृत्रिम होतं, मायेनं बनवलेलं होतं. सीतेला माहिती होतं ही रामाचं नाही, कृत्रिम आहे, म्हणून सीता लक्षपूर्वक बघू लागल्या. सीतेची दृष्टी पडल्याबरोबर ते शिर अदृश्य झालं, गायब झालं असं सांगतात. शिरदेवनी सीतेच्या करी विद्युत जीवा पळे बाहेरी सीता पाहता शिर निर्धारी क्षणा माझारी अदृश्य. आणि विद्युत जीवा घाबरत होता. सीता ही सती आहे, पतिव्रता आहे. आपण शिर तिच्या हातामध्ये दिलं आणि तिला जर कळ ही माई काय तर आपल्याला शाप देईल म्हणून तिच्या हातामध्ये दिल्या दिल्या विद्युत जीवा पळून गेला, अशोकवनातून निघून गेला. आणि सीतेनं ते शिर पाहिलं, ते पाहिल्याबरोबर ते शिर अदृश्य झालं, गायब झालं, गुप्त झालं असं सांगतात. फिरलरी सूर्य बिंबला पायी काढू जाता तो ते नाही कल्पित शिराची नवाई ठाईच्या ठाई अदृश्य. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. उन्हामध्ये डबकं ठेवा, डबकं घागर ठेवा, डबकं ठेवा, पाणी असतं त्याच्यामध्ये, सूर्य त्याच्यामध्ये दिसतो त्या असणाऱ्या डबक्यामध्ये किंवा पाठीमध्ये. मग त्या पाठीत हात घालून सूर्य काढता येतो का? दिसतो पण त्याच्यामध्ये नसतो. तसं हे रामाचं आहे, रामासारखं आहे पण रामाचं नाही. सीता विचार करता. कल्पित शिरेशी धनुष्यबाण सीतेने पाता निर्धारून आदर्श गती गेले उडून सत्य संपूर्ण श्रीराम. आणि सीतेनं निर्धारून पाहिलं त्या शिराकडं आणि शिराकडं पाहिल्याबरोबर पतिव्रतेची नजर पडल्याबरोबर ते शिर गायब झालं, अदृश्य झालं असं सांगतात. सीता सतीचा भजानुक्रम नडी राम वदनी राम शैनी राम जीवनी राम ती पुढे ब्रह्म केवी राये. सीताई जगदंबा आहे, तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा असणारी जगदंबा आहे. माया मायाच ती आहे. मग मायेला भ्रमवता येत नाही. भ्रम आपल्याला होतो, मायेला होत नाही. ती सीता जगदंबा आहे. आणि वदनी राम नयनी राम, प्रत्येक ठिकाणी राम, प्रत्येक कर्मामध्ये राम. त्याच्यामुळं भ्रम सीतेपाशी चालत नाही. स्मरणी राम करणी राम पंचभूतेशी धरणी राम शराशरेशी वाणी राम ती पुढे भ्रम केवी राहे. भ्रम त्यांच्या पुढे राहत नाही महाराज. मुखामध्ये राम आहे, प्रत्येक कार्यामध्ये राम आहे, प्रत्येक शब्दामध्ये राम आहे, प्रत्येक वाक्यामध्ये राम आहे. जिथं बसले ती असणारी जमीन राममय झालेली आहे, परिसर राममय आहे. आणि अशी सीतेची अवस्था असताना तिच्यापाशी भ्रम टिकत नाही. कर्मी राम धर्मी राम
आश्रम विश्राम स्वयराम सदा स्वधर्मी श्रीराम ती पुढे भ्रम केविराये. प्रत्येक कार्यामध्ये राम आहे महाराज, प्रत्येक वाक्यामध्ये राम आहे. रामाशिवाय बोलायचंच नाही, प्रत्येक गोष्ट रामाला अनुसरून करायची. अहो फोन जरी असला तरी हॅलो म्हणण्यापेक्षा जय श्रीराम म्हणायचं, ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक शब्दामध्ये राम, मुखामध्ये रामाशिवाय काहीच नसुनी. प्रत्येक कार्यामध्ये राम असायला पाहिजे, जगण्यामध्ये राम असायला पाहिजे, वागण्यामध्ये राम पाहिजे, रामाच्या धर्मानं वागलं पाहिजे. अशी असताना सीता तिच्यापाशी भ्रम चालत नाही. गती श्रीराम स्थिती श्रीराम व्रती श्रीराम धृती श्रीराम सर्वाभूती सदा श्रीराम ती पुढे भ्रम केविराये. अहो गती सुद्धा, कारण गतीला गती रामचंद्रामुळे आहे. आपण चालतो आपल्या बळावर चालतो असं वाटतंय काय? आपण इथं येतो आपल्या ताकदीवर येतोय काय? रामानं आणतोय म्हणून आपण येतोय. आपण आपल्या मर्जीनं काहीच चालत नाही, सगळं त्याच्याच मर्जीनं चालतंय. आपल्या पायाला गती देणारा तो राम आहे. त्या रामानं ठरवलं तर उचलायला 4 जण लागते. असा असणारा राम सामर्थ्यवान आहे. गती रामामुळे आहे, स्थिती रामामुळे आहे, सगळीच क्रिया रामामुळे आहे. आणि त्या सीतेपुढं भ्रम चालत नाही. आयुष परिसिता सती विनटली श्रीराम भक्ती तिसी नचले छळन युक्ती लंकापती अति मूर्ख. मूर्ख रावण आहे, मूर्खामध्ये शिरोमणी रावण आहे. तू दशशिर महामूर्ख. प्रत्येक वानर सुद्धा मूर्ख म्हणत होता रावणाला. अरे जिच्या असणारे क्षणभर सुद्धा सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदाला तुझे देही. प्रत्येक इंद्रियामध्ये रामाचं वास्तव्य आहे, प्रत्येक क्रियामध्ये राम आहे. आणि अशा स्थितीपुढे भ्रम कसा चालेल? मूर्ख रावण आहे. नाथ महाराज सांगतात तेची समयी अति विवाळा उत्तरद्वारीचा द्वारपाळ रावणेशी बोले बरळ नेत्री विवळ भयभीत. इथं रावण सीतेला सांगत होता राम बेला नाही त्याचं मुंडक. तेवढ्यात उत्तर दिशेकडून द्वारपाळ पडत पडत आला, धापा देत आला, विवळ आला, आदळत आला, पडत आला. आणि तो द्वारपाळ रावणाला काय बोलू लागला? सपरिवार वानर गण लावणिया भेरी निशाण लंके आले राम लक्ष्मण धुरंधर बाण सजोनी. आणि रावण सीतेला सांगत होता राम मेला. तेवढ्या वेळामध्ये द्वारपाळ आला, द्वारपाळ सांगू लागला राजे साहेब काय बसलाय अशोकवनामध्ये? राम लक्ष्मण दरवाजापर्यंत आले. रावणाची तळपायाची आग मस्त गेली. थोड्या वेळाने येत आहे तंतवय, आता लगेच पळत पळत आलाय. वाच विध्वंसोनी लंका भुवन राक्षसासी करोनी कंदन वदावया दशानन दोघे जण स्वय आले. आणि द्वारपाळ सांगू लागला लंकेचा विध्वंस केलेला आहे राम लक्ष्मणांनी. अथांग समुद्र एवढा वानर सेना रामचंद्र घेऊन लंकेला आले तर, दरवाजावरती आले तर, लंकेच्या त्रिकुटापर्यंत आले तर, असं तो द्वारपाळ. अगणी काय सीतेसी छळ संग्रामिनी ग तत्काळ नातरी देवोनी जनक बाळ शरण केवळ रिघे रामाय. द्वारपाळ सांगू लागला कवरित सीतेपाशी बसणार आहे तिचा छळ करत. तिकडं रामानं अर्ध लंका तर घेतली नावावर करून. सगळी लंका घेण्याच्या आधी एकतर सीतेला रामचंद्राला अर्पण कर, नाहीतर युद्धाची तयारी कर, असं तो द्वारपाळ रावणाला बोलू द्वारपाळे रावणापाशी गोष्टी सांगताच आईशी छळ सांडोनिया सीतेशी निज सभेशी स्वय आला. द्वारपाळानं असं सांगितलं की रामचंद्र आलाय. हे सीतेने बी ऐकलं. मग आता छळण कुठं?
रामचंद्र आलाय, दुसरा माणूस सांगत आलाय रामचंद्र आलाय म्हणून. त्याच्यामुळे रावणानं म्हटलं आता बस झालं, ही सीता आपल्याला छळता येत नाहीये म्हणून ती छळण तिथंच सोडलं, सीतेला तिथंच ठेवलं आणि रावण आपल्या सगळीकडे निघाला. रावणे ठेविले राखण सर्वानामे राक्षसी जाण तिसी तेसे आप्तपण मैत्रीपूर्ण सदा काळी. रावणानं अशोक वनामध्ये जे रक्षण ठेवलेल्या होत्या, रावणाची बहीण त्रिजटा आणि सरमा ही सीतेच्या बाजूने होत्या. जरी रावणाच्या घरी राहत असले तरी सीतेच्या सानिध्यामध्ये होता. ह्यांच्यावरती फरक झाला होता रामायणाचा. एवढं 5 रामायणाचं झाली त्याचा फरक झालेला होता. सीतेच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे राम नामाचा प्रभाव झालेला होता. त्याच्यामुळे ते सीतेच्या आप्त होत्या आणि त्या काय सांगू लागल्या ऐका. रावणे सीतेशी केले छळण ऐसे जाणवनिया संपूर्ण सरमतीशी आपण अश्वा सोनियानो वादे. आणि सर्वेला माहिती होतं रावणानं छळण केलेलं आहे. त्याच्यामुळं सीता घाबरली असेल असं तिला वाटलं होतं, पण सीता घाबरत नव्हत्या. सरमा सीतेच्या जवळ आली आणि जे रावणानं कसं कपट केलं आहे ते सांगू लागले. तुझं छळावया येत मिथ्यावादी लंकानात नाही वदिल रघुनाथ वै तू स्वस्त जाण किये. सरमा सांगू लागली सीता आई तुला छळण करण्यासाठी ते असणाऱ्या रावणानं कपट केलेलं आहे. रामाला मारलेलं नाही, राम स्वस्थ आहे, राम सुखी आहे असं शर्मा सांगू लागले. शर्मा वदे जाणो निपूर्ण स्वस्त श्रीराम लक्ष्मण स्वस्त लाडका हनुमान वानर गण स्वस्त सुखी. शर्मेला माहिती होतं. शर्मेनं सांगितलं सीते राम स्वस्थ आहे, सुखी आहे, लक्ष्मण सुखी आहे, आपला तुमचा लाडका हनुमान तो सुद्धा सुखी आहे, एक एक वानर सैन्य सुखी आहे, स्वस्थ आहे. शर्मा सांगू लागले. तुझे करावया छळण माईक शिरधनुष्य बाण रावणे दाखविले जाण कपटी पूर्ण महापापी. आणि सीते तुझं छळण करण्यासाठी माईक धनुष्यबाण आणि माईक शिर रावणानं आणलेलं होतं. त्याच्यामुळे रामचंद्र स्वस्थ आहे, सुखी आहे असं त्रिजट शर्मा सांगू लागले. श्रीरामे सहित कपी कटक अंगद सुग्रीवादी देख वदावया दस मुख लंके समुख स्वय आला. आणि शर्मेने सांगितलं सीते अंगद युवराजा, सुग्रीव राजा, हनुमान सगळी वानर सैन्य सुखी आहे आणि या रावणाला मारण्यासाठी लंकेच्या दरवाजापर्यंत वानर सैन्याला घेऊन श्रीराम आले. पहिलं पाहे वानर भार करील आले गण गजर ऐकोनी सर्वेचे उत्तर सुख निर्भर जानकी. सर्वेने सांगितलं आई साहेब बघा म्हणली पलीकड गर्जना करीत वानर सैन्य आलेला आहे, वाद्य वाजवीत आलेला आहे, भूतकाळ करीत वानर सैन्य आलेला आहे. सीतेनं ऐकलं, आनंद वाटला. सीतेने देवनिया लिंगण हर्ष दिदले कर कंकण एका जनार्दना शरण समाधान श्रीरामे. आणि मग शर्मेनं असं बोलल्याबरोबर सीतेनं आलिंगन दिलं आणि हातामध्ये सोन्याचं कंकण होतं. कुठून आलं होतं? काही सगळं काढून घेतलं होतं महाराज. पण अनुसयेची भेट झाली आणि अनुसयेनं अशी असणारी दागिने सीतेला दिलेली होती. तीच असणारं सोन्याचं कंकण हातातनं, कंकण म्हणजे बागडी काढण्यासाठी, ती कांड
सलमेला दिलं, आनंद वाटला. श्रीरामे सुख संपत्ती, श्रीरामे सुखे प्राप्ती, श्रीरामे सीता सती छळनार्ती छळना. आणि मग रामचंद्रामुळेच सुख आहे, रामच सुख आहे, रामाशिवाय सुख नाही. श्रीरामाला सोडून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे यमाला बोलवून सैनिक जोडवणं होय. कारण माऊली सांगतायत हरविना जन्म नरकाची पैजाणा. रामाशिवाय जन्म नरक आहे आणि रामाशिवाय सुखच नाही. त्यामुळे सुख फक्त रामाला अनुसरल्यानंतरच आहे. आणि रावणानं छळन केलं पण त्याचा परिणाम सीतेवरती झाला नाही. नाथ महाराज सांगतात स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे एकाकार टिकिया, जानकी छलन कपट शिरोदर्शन नाम तृतीयाध्यायी कुंडलिकामध्ये